की आपण आता पुढचा प्रश्न बघूया. मार्च 2022 साली 2 मार्काला विचारलेला हा प्रश्न आहे. तर प्रश्न काय ते बघूया. आकृतीत मेजर ऑफ कंस DXE म्हणजे काय DXE चे माप किती दिले 105 डिग्री. तर DXE किती 105 अंश. आणि मेजर ऑफ कंस AYC कुठला आहे AYC. तर AYC चे माप किती तर 47 अंश. तर आपल्याला काय काढायचं आहे DBE काढायचं आहे DBE. तर जेव्हा अशी आकृती येईल तेव्हा लक्षात ठेवायचं की हा कशा कोणत्या ह्याच्यावरचा प्रश्न असणार आहे. तर जेव्हा दोन जीवा एकमेकांना बाह्य भागात बिंदू वर्तुळाच्या बाहेर छेदतात तेव्हा जे प्रमेय येतं त्याच्यावरचा हा प्रश्न असणार आहे. तर जेव्हा AD आणि जेव्हा CE एकमेकांना वर्तुळाच्या बाह्य भागात कुठे छेदतात बिंदू B मध्ये छेदतात. तर याच्यावरून कोणतं प्रमेयानुसार काय येणार मेजर ऑफ कंस DBE. तर हा जो कंस आहे या कंसाचं माप कसं असणार आहे. तर ह्या कंसाच्या हा कंस आणि हा कंस या दोघांमधला जो फरक येतो त्याच्या निम्मा असणार आहे. म्हणजेच काय मेजर ऑफ कंस DXE कुठला मेजर ऑफ कंस DXE हा कंस झाला तो मेजर ऑफ कंस DXE हा कंस. आणि मेजर ऑफ कंस AYC कोणता हा कंस या कंसाच्या आणि या कंसाच्या दोघांच्या मापातला फरक यांच्यातला फरक किती असणार आहे त्याच्या निम्मा कोणता असणार आहे हा कंस असणार आहे. जेव्हा कधी तर दोन जेव्हा वर्तुळाच्या बाह्य भागात एकमेकांना छेदतात तेव्हा. तर बघूया DXE चं माप त्यांनी किती दिलेलं आहे. DXE चं माप त्यांनी दिलंय 105 डिग्री 105 डिग्री आलं DXE चं माप. आणि AYC चं माप किती तर AYC चं माप आहे 47 डिग्री 105 डिग्री आणि 47 डिग्री. तर 105 वजा 47 105 वजा 47 किती येणार आहे 105 वजा 47 त्याला 58. तर 100 किती आले 102 गुणिले 58. तर 2 1 2 2 2 4 92 58 29 डिग्री. किंवा तुम्हाला 29 चा पाडा जर येत असेल तर 29 2 58. तर DBE चं माप किती आलं 29 अंश. तर इथला हा आपला पूर्ण प्रश्न इथं सोडून झालेला. तर इथं आपलं कोणतं प्रमेय आपण वापरलं जेव्हा दोन जीवा वर्तुळाला एकमेकांमध्ये वर्तुळाच्या बाह्य भागात छेदतात तेव्हा जे प्रमेय येतं ते प्रमेय आपण इथं वापरून हा प्रश्न सोडवला. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. ऑक्टोबर 2022 साली विचारलाय 2 मार्काला. ठीक आहे. कृती 1 आकृतीत O हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. तर O काय आहे वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. आणि जेव्हा AB ची लांबी वर्तुळाच्या त्रिज्या एवढी आहे. तर AB काय आहे जीवा याची लांबी आणि वर्तुळाच्या त्रिज्येची लांबी समान आहे. म्हणजेच काय ही पण त्रिज्या आहे आणि ही पण काय त्रिज्या आहे. तर AB ची लांबी किती OB एवढी आणि OA एवढी आहे. तर काय करायचं आपल्याला ACB काढायचं आहे. काय काढायचं आहे ACB काढायचं आहे आपल्याला. तर बघूया आपण कसं करायचं. तर त्यांनी कृती विचारली आपल्याला बॉक्स फिलअप करायचे किंवा बॉक्स भरायचे. AOB तर AOB किती त्यांनी विचारलाय. तर ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान असतात त्या त्रिकोणाला काय म्हणायचं समभुज त्रिकोण. तिन्ही बाजू समान कशा होतात तर जेव्हा AB ची लांबी ही OB त्रिज्या एवढी आणि OB आणि OA काय त्रिज्या आहेत आणि वर्तुळाच्या त्रिज्या समान लांबीच्या असतात. म्हणजेच काय हा पूर्ण त्रिकोण AOB हा काय आला समभुज त्रिकोण. आणि समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोन काय असतो 60 अंशाचा असतो. म्हणजे हा पण 60 असणार आहे हा पण 60 आणि हा पण 60. प्रत्येक अंश काय असणार आहे 60 अंशाचा असणार आहे. म्हणजे AOB किती आला 60 अंश. पुढे ACB बरोबर 1/2 कंस AB. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं तर हे काय झालं कंस AB. ACB बघा कोणता आहे ACB हा जो कोन आहे तो AB या कंसाने काय केले अंतर्लिखित केलेला कोन आहे. ACB हा अंतर्लिखित कोन आहे कुठल्या कंसामधला AB कंसामधला. म्हणजेच काय AB चा हा कसा असणार आहे निम्मा असणार आहे. म्हणून ACB बरोबर 1/2 कंस AB. तर कारण काय येणार अंतर्लिखित कोनाचे
प्रमेय. आता कंस AB चं माप किती आहे? तर कंस AB चं माप हे AOB एवढंच असणार आहे. कंस AB चं माप किती असणार आहे? AOB एवढंच. जरा वर्तुळाच्या केंद्रापाशी जर अंतर्लिखित केलं असेल तर माप किती असणार आहे? जेवढा कोण आहे तेवढंच कंसाचं माप. आणि तो वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जर अंतर्लिखित केला असेल तर त्याचं काय माप होणार आहे? निम्म होणार आहे कंसापेक्षा. आता हा काय केंद्रामध्ये अंतर्लिखित केला आहे म्हणजेच काय AOB हा AB कंसाचे काय असणार आहे? तेवढाच असणार आहे. म्हणजे कंस AB चं माप किती आलं? 60 डिग्री आलं. आता 60 भागिले 2 तर उत्तर किती येणार आहे? 30 डिग्री, 30 अंश. तर ACB चे माप किती आले? तर AOB, आता त्यांनी ACB विचारला, ACB चं माप किती आलं? कंस AB चं माप 60 डिग्री आलं का तर केंद्रामध्ये अंतर्लिखित केलाय म्हणून. आता बघा ACB चं माप आपल्याला विचारलंय. ACB चं माप किती येणार आहे? 60 चे 2 म्हणजे किती येणार आहे? याचं माप किती येणार आहे? याचं जर 60 डिग्री असेल तर याचं माप किती येणार आहे? 30 डिग्री. आणि याचं 60 डिग्री असेल तर याचं पण येणार आहे 60 डिग्री. तर इथं आपला कृती ही पूर्ण झालेली आहे. पहिल्याचं उत्तर येते 60 डिग्री, दुसरं ते अंतर्लिखित कोनाचे प्रमेय, परत 60 अंश, परत 30 अंश. इथं आपला हा प्रश्न पूर्ण झाला. ठीक आहे, आता आपण पुढचा प्रश्न बघूया. आकृतीत जेव्हा PQ आणि RS एकमेकांना बिंदू T मध्ये छेदतात तर जीवा कोणत्या आहेत? तर PQ आणि RS ह्या काय वर्तुळाच्या जीवा आहेत. कंस PQS, कंस QS चे माप किती आहे? तर 68 डिग्री. QS कुठे आहे? QS तर याचे माप किती? 68 डिग्री. आणि कंस PR चे माप किती दिले त्यांनी? 48 डिग्री. कंस PR चे माप किती? 48 डिग्री. तर काय विचारलंय? STQ, कोण STQ चे माप विचारले. STQ कुठे आहे बघा? STQ, तर या कोणाचे आपल्याला माप विचारले. पहिल्यांदा इथं तुम्ही प्रमेय कोणता वापरणार? तर दोन जीवा जेव्हा वर्तुळाच्या अंतर्भागात छेदतात तेव्हा जे प्रमेय येतं ते प्रमेय आपल्याला वापरायला लागणार आहे. तर ते प्रमेय काय आहे? तर कोण STQ चे माप कसं काढायचं? तर बघा, कोण STQ चे माप हे कंस QS आणि कंस PR यांच्या बेरजेच्या निम्मा असणार आहे. म्हणजेच काय? कंस QS चं माप अधिक कंस PR चं माप, म्हणजेच काय? QS चं माप त्यांनी दिलेलं आहे तर इथं काय येणार? कंस PR. तर इथं येणार आहे कंस PR आणि त्याच्या निम्मा असणार आहे. आता STQ बरोबर 1/2. QS चं माप किती बघा? QS चं माप आहे 68 डिग्री, ते त्यांनी 68 अंश ते त्यांनी दिले. आणि कंस PR चं माप, कंस PR चं माप किती? 48 आहे. कंस PR चं माप किती येणार आहे? किती येणार आहे? 48 अंश. आता 68 अधिक 48, 68 अधिक 48 किती येते? 68 अधिक 48 किती येणार आहे? 116 अंश. 1/2 गुणिले 116 अंश. 116 च्या निम्म, 116 च्या निम्म किती येणार आहे? 58 अंश. म्हणजेच काय? कोण STQ चे माप किती आले? 58 अंश. तर इथं आपली ही कृती पूर्ण झाली.